गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे। वाढती गर्दी लक्षात घेऊन विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या असून 2 एक्सप्रेस गाड्यांना कायमस्वरूपी अतिरिक्त डबे जोडण्यात आले आहेत। मडगाव नागपूर विशेष रेल्वेला मोठी मागणी असून 18 सप्टेंबर 2026 च्या प्रवासासाठी 3AC मध्ये 95 आणि स्लीपर मध्ये 322 अशा एकूण 417 जागा उपलब्ध आहेत। त्यामुळे प्रवाशांनी वेळेत आरक्षण करावे असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे। ही आसन उपलब्धता 18 ऑगस्टच्या स्थितीनुसार आहे। गणेशोत्सवासाठी मडगाव नागपूर विशेष गाडी क्रमांक 011408 15 आणि 22 सप्टेंबरला धावणार आहे। मडगावहून ती रात्री 7 वाजता सुटेल। परतीची गाडी म्हणजेच 01139 नागपूर मडगाव विशेष गाडी 9, 16 आणि 23 सप्टेंबरला धावणार आहे। या गाडीला सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा यांच्यासारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे आहेत। गाडीला 3 AC, 8 स्लीपर आणि 6 जनरल असे एकूण 19 डबे आहेत। दुसरीकडे मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी क्रमांक 01004 13, 20 आणि 27 सप्टेंबरला गणपती विशेष म्हणून धावणार आहे। परतीची म्हणजे 01003 LTT मडगाव विशेष 14, 21 आणि 28 सप्टेंबरला धावेल। या गाडीला सिंधुदुर्ग, कणकवली, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल आणि ठाणे यांच्यासह विविध स्थानकांवर थांबे आहेत। या गाडीला देखील 19 डबे आहेत। यांच्यासोबतच अजमेर एर्नाकुलम मरुसागर एक्सप्रेस मध्ये स्लीपरचा 1 डबा कायमस्वरूपी वाढवण्यात आलाय। ही सुधारित रचना अजमेरहून 23 ऑक्टोबर आणि एर्नाकुलमहून 25 ऑक्टोबर 2026 पासून लागू होईल। तसेच हैदराबाद वॉस्को द गामा एक्सप्रेस मध्ये 3rd AC आणि स्लीपरचा प्रत्येकी 1 अतिरिक्त डबा जोडण्यात आला असून गाडीची डब्यांची संख्या 11 वरून 12 झाली आहे।